शहरात प्रवेश करण्याचा मार्ग औरंगाबाद या मार्गावरून 8% भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे या मार्गे शहरात येणाऱ्या खाजगी वाहन तसंच एसटी बसेससाठी माणसांगवी येथील गायरानात 18 हेक्टर क्षेत्रावर सुसज्ज असं बाह्य वाहनतळ उभारण्यात आलंय। नांदूर घाटापासून हे अंतर केवळ 4.6 किलोमीटर इतकं आहे। तसंच NMC मार्ग इथं अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आलाय। शिवाय ओढा रेल्वे स्टेशनवर उतरणारे भाविक एसटी बसनं याच वाहनतळावर येतील। या भाविकांसाठी नांदूर मानूर येथील गोदावरी नदीवर बांधलेला घाट जवळ असेल, त्यामुळे शहर प्रवेश दरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही। इथं आलेल्या भाविकांसाठी याच परिसरातील नांदूरगाव प्राथमिक शाळा, वसंतदादा पाटील माध्यमिक शाळा, नांदूर नाका शाळा, वैष्णव गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी 40,000 भाविकांच्या सुविधेसाठी 4 निवारा शेड उभारण्यात आले आहेत। शाही मिरवणूक तसंच शाही स्नान संपल्यानंतरच या मार्गावरील भाविकांना मिरची ढाबा, चौफुली, केके बाग, उड्डाण पुलाखालून संतुष्टी ढाबा मार्गे नवीन शाही मार्गाने पुढे चालत रामकुंड येथे स्नानासाठी जाता येईल। तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या मार्गावरील भाविकांना टाकळी STP केंद्र या भागातील घाटाकडे वळवण्याचं नियोजन करण्यात आलंय। घाटावर अधिक गर्दी झाल्यास सुमारे 5,000 भाविकांना या रस्त्यावर तात्पुरते अडवून रोखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।